नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 27 ऑगस्ट. तर आज दुपारनंतर राज्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी बांधवांनो, जे आहे राज्यामध्ये आज आहे गणेश चतुर्थी आणि राज्यामध्ये आजपासून म्हणजे आज दुपारपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. तर राज्यामध्ये आज 27, 28 आणि 29 राज्यामध्ये अजून 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. आणि आज दुपारपासून राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. तर आज जे आहे आपला आज आता सध्या आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो, काही भागामध्ये या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि आज दुपारपासून म्हणजे आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आधी जे आहे आपण सुरुवातीला मराठवाड्याचा हवामान जाणून घेऊया. तर मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर मराठवाड्यामधील जे आपला छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, जितूर, परभणी, माजलगाव, बीड, परळी, नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुष्यप तसेच अहमदपूर, लातूर, उदगीर, देगलूर, केज, पेठ आणि तुळजापूर या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आपल्याला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये पावसाचा जोर हा थोडाफार कमीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे आज पावसाची जोरदार हजेरी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील आपलं जे आहे जसं की अहिल्यानगर जिल्हा, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे अहिल्यानगर जिल्हा तसेच जे आहे जामखेड, दौंड, करमाळा, बारामती, इंदापूर, तुळजापूर तसेच बार्शी, सोलापूर आणि पंढरपूर तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर हा जास्त राहील. कारण की या भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जो अहिल्यानगर जिल्हा तसेच जे आहे जो सोलापूरपर्यंत जो भाग आहे जामखेड, करमाळा, बार्शी, इंदापूर, बारामती, दौंड आणि तुळजापूर, पंढरपूर आणि सोलापूर या भागामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील. जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो जे आपला उत्तर महाराष्ट्रातील हवामान या ठिकाणी पाहूया. तर उत्तर महाराष्ट्रातील जे आपलं नाशिक जिल्हा तसेच जे आहे मनमाड, मालेगाव, नंदुरबार, इगतपुरी, वाडा तसेच कल्याण डोंबिवली या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच मुंबई, खोपोली, पुणे, गोरेगाव, जेजुरी तसेच चिपळूण, रत्नागिरी, सातारा, कोकणपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, सावंतवाडी, बेलगाव, राजापूर, निपाणी, गोकाक आणि पणजी या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळच्या दरम्यान पावसाची ज्या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तसे आता पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा तसेच जे आहे धाराशिव आणि या परिसरामध्ये सुद्धा जे आपण शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर हा जे आपल्याला या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. सगळीकडे पाऊस पडणार आहे. आज गणेश चतुर्थी असल्यामुळे जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे सगळीकडे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. फक्त जे आहे हा पाऊस काही भागामध्ये कमी राहील तर काही भागामध्ये हा जास्त राहणार आहे. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे फक्त आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील आणि रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहील. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे तसेच आज मध्यरात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा विदर्भातील अकोला, अमरावती आणि जळगाव या भागामध्ये पावसाची शक्यता राहील. परभणी, हिंगोली, नांदेड, पुष्यप, लोणार या भागामध्ये आणि जे आहे मराठवाड्यामध्ये आज रात्री दरम्यान पावसाचा जे आपला या ठिकाणी पावसाचा जे आहे आपला उघडीप राहील. फक्त जे आहे आपला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे आपला फक्त म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अहिल्यानगर जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर
या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री फक्त 9 ते 10 वाजेपर्यंत पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर जे आहे आपलं हवामान कोरडे राहील. आज दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल मराठवाड्यामध्ये. आपण म्हणजे सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल मराठवाड्यामधील संपूर्ण भागामध्ये आणि जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस पाहायला मिळणार आहे आज. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये आज पावसाचा जोर हा फक्त काही भाग मुसळधार पाऊस आपल्याला थोड्या काही भागामध्ये पाहायला मिळेल. परंतु अतिवृष्टी कुठेही आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी कोणत्याही भागामध्ये आज पाहायला मिळणार नाही. परंतु शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये 28 तारखेला आणि 29 तारखेला आणि 30 तारखेला राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला म्हणजे अतिवृष्टी होणार आहे. तर ही अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये होणार आहे? तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जी अतिवृष्टी होणार आहे, ती आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला अतिवृष्टीची शक्यता जो मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि विदर्भातील काही भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जसं की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सप्टेंबरमध्ये आता सप्टेंबर महिना या ठिकाणी सुरू होत आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आजपासून जे या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि फक्त जे आहे राज्यामध्ये 31 तारखेला जे आहे राज्यामधील पावसा म्हणजे 31 तारखेला तसेच 1 तारखेला राज्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 1 तारखेपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. 1 तारखेला आणि 2 तारखेच्या दरम्यान 1, 2, 3 तारखेदरम्यान जे आहे पावसाची या ठिकाणी शक्यता राहील आणि 4 तारखेला जे आहे हवामान कोरडे राहील. 5 तारखेला सुद्धा आपल्याला जे आहे पुन्हा एकदा पावसाची शक्यता राहील. म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे 1 तारखेपासूनच जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं का राज्यामध्ये आजपासूनच जे आहे गणेश चतुर्थीपासूनच राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि जसे तुम्हाला वेळ भेटेल तसे तुम्ही शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की शेतकरी मित्रांनो जसं राज्यामध्ये हा जो पाऊस आहे हा पाऊस फक्त दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यानच राहील. त्यामुळे सकाळपासून जे काय तुमची शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे या ठिकाणी करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये आता जो पाऊस एकदा आता सुरू झालेला आहे हा पाऊस जवळजवळ सप्टेंबर महिना जे आपला पावसाला सध्या काय उघडीप राहणार नाही. राज्यामध्ये आता इथून पुढं रोजच पाऊस या ठिकाणी राहणार आहे. रोज पाऊस राहील जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 8 तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ 8 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहणार आहे. 27, 28, 29, 30 म्हणजे सप्टेंबरच्या पहिला पूर्ण आठवडा म्हणजे एक सप्टेंबर महिन्याचा पूर्ण आठवड्यामध्ये जे आपल्याला पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे जे शेतकऱ्याने तशी तुम्हाला वेळ भेटेल तसे तुम्ही जे आहे तुमची शेतीची कामे या ठिकाणी करून घ्यावी. तर धन्यवाद.